नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AAI म्हणजेच एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने भरती जाहीर केलेली आहे। जसे की तुम्ही बघू शकता, ही ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट आहे या भरतीची। AI बद्दलचा शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहे। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ती माहिती जी आहे या वॅकन्सीबद्दल बघूयात। तर तुम्ही बघू शकता, AI रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइज नंबरसुद्धा इथे दिलेला आहे। तर नेम ऑफ पोस्ट आहे, एकच पोस्ट आहे। पोस्टचं नाव आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल। टोटल जागा ज्या आहेत त्या 309 आहेत। त्यामध्ये डिवाईड केलेले आहेत कॅटेगरीजनुसार। त्यामध्ये ओपनमध्ये आहे 125 आहेत, EWSसाठी 30 आहेत, तर OBC SC STसाठी ज्या आहेत त्या OBCसाठी आहेत 72, SCसाठी आहेत 55, तर STसाठी आहेत 27। जसे की तुम्ही बघू शकता, इथे दिलेले आहेत 27 जागा। आणि PWDसाठी जे आहेत त्या वेगवेगळ्या कॅटेगरीज यांनी तयार केलेल्या आहेत। त्यामध्ये ABCDE आहे, तर त्यामध्ये Cसाठी 7 जागा ज्या आहेत त्या जवळपास इथे आहेत दिलेल्या। तर या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्ही सर्व ती माहिती बघू शकता। तर इथे दिलेलं आहे सुटेबल कॅटेगरीज ऑफ बेंचमार्क डिसॅबिलिटीज। PWDसाठी जे आहेत त्या हे सर्व दिलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी जी केलेले आहे, Cसाठी ज्या आहेत 7 जागा दिलेल्या होत्या, तर A, B, C आणि A, B, D आणि Eसाठी नाही आहेत। सर्व जागा ज्या आहेत त्या Cसाठी आहेत दिलेल्या, जसे की तुम्ही बघू शकता। एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते AAI या भरतीसाठी राहणार आहे, ते म्हणजेच फुल टाईम रेग्युलर बॅचलर्स डिग्री, 3 इयर्स ऑफ डिग्री इन सायन्स, म्हणजेच BSc किंवा फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स। BSc जे आहे ते तुमचं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये असणे आवश्यक आहे, किंवा तुमच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री असणे आवश्यक आहे। फुल टाईम रेग्युलर बॅचलर्स डिग्री इन इंजिनियर इन एनी डिसिप्लिन, पण तुमचे फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असणे आवश्यक आहे कोणत्याही एका सेमिस्टरमध्ये। अशानुसार तुम्हाला इंजिनिअरिंग डिग्री असणे जे आहे ते आवश्यक आहे। तर पुढे आपण या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघूयात। महत्त्वाचे मुद्दे आपण या ॲडव्हर्टाइजमधले कव्हर करूयात। त्यामध्ये आहे एज लिमिट आणि रिलॅक्सेशन। मॅक्झिमम एज जे आहे ते आहे 27 वर्ष तुमचं मॅक्झिमम एज राहील। जसे की तुम्ही बघू शकता, 27 वर्षावरील तुम्हाला एज रिलॅक्सेशनसुद्धा इथे दिलेले आहे। एज रिलॅक्सेशनमध्ये तुम्ही बघू शकता, तर 5 वर्षाचे जे आहे ते SC STसाठी एज रिलॅक्सेशन आहे। तर 27च्या वरती 5 वर्ष जे आहेत SC ST कॅन्डिडेट जे आहेत ते अप्लाय करू शकतात। आणि OBCसाठी जे आहे ते 3 वर्ष जे आहे ते एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। आणि PWD कॅन्डिडेटसाठी जे आहे ते 10 वर्ष जे आहे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये। आणि तुम्ही जर एक्स सर्व्हिसमॅन असाल, किंवा इथे जसे की दिलेले आहे इन्क्लुडिंग एमर्जन्सी कमिशन ऑफिसर्स अँड शॉर्ट सर्व्हिसेस कमिशन्ड ऑफिसर्स हू हॅव रेंडर्ड ॲटलिस्ट 5 इयर्स मिलिटरी सर्व्हिसेस, म्हणजे ज्यांनी निदान 5 वर्ष तरी मिलिटरी सर्व्हिसेस दिलेली असेल, त्यांच्यासाठी जे आहे ते 5 वर्ष जे आहे ते एज रिलॅक्सेशन जे आहे ते दिलेलं आहे। तर अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल बाय मॅक्झिमम 10 इयर्स फॉर कॅन्डिडेट्स हू आर इन अ रेग्युलर सर्व्हिस ऑफ AAI, म्हणजे ज्यांनी रेग्युलर AAIची सर्व्हिस केलेली आहे। आणि जे विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांना जवळपास 10 वर्षाचे जे आहे ते एज रिलॅक्सेशन जे आहे ते दिलेले आहे। तर आपण बघूयात इम्पॉर्टंट डेट्समध्ये जी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जी आहे ती 25/4/2025 पासून सुरू होणार आहे। आणि क्लोजिंग म्हणजेच अंतिम तारीख जी आहे अर्ज करण्याची ती आहे 24/5/2025 या ॲडव्हर्टाइजमध्ये दिलेल्याप्रमाणे। टेंटेटिव्ह डेट ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झाम जी आहे ती अनाऊन्स केली जाईल वेबसाईटवर, AAIच्या वेबसाईटवर, अधिकृत वेबसाईटवर एक्झामची तारीख जी आहे ती दिल्या जाईल। आणि बाकीची पे स्केल दिलेली आहे। तर ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी जी आहे ग्रुप B E1 लेवलची जी पे स्केल आहे ती आहे 40,000 ते 1,40,000।
तर हा जवळपास ग्रुप बी E1 लेवलचा जो आहे तो पे स्केल जे आहे यांनी दिलेली आहे. सोबतच याच्यात दिलेली आहे इम्युल्युमेंट्स, त्यामध्ये तुम्हाला सर्व अलाउन्सेस दिले जातील, जसे की इथे दिलेले आहे बेसिक पे, डिअरनेस अलाउन्स, पर्क्स, 35% ऑफ बेसिक पे, HRA अँड अदर बेनिफिट्स जे आहेत ते इन्क्लूड करून जे आहे सर्व जी CTC होणार आहे, जे वर्षाचे पर ॲनम जी आहे ती होणार आहे ती आहे 13 लाख पर ॲनम. जवळपास 13 लाख पर ॲनम जी आहे ती सॅलरी होणार आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदाची, जसे की या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दिली आहे. यानंतर तुम्ही बघू शकता सर्वात महत्त्वाचे मुद्दे जे आहेत इथे दिलेले आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन. तर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आपण शॉर्टमध्ये बघूयात. इथे भरपूर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तर सर्वात पहिली इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहे फक्त भारतीय नागरिकच अर्ज करू शकतात. तर या पदासाठी जे आहे फक्त भारतीय नागरिकच अर्ज करू शकतात. दुसऱ्या इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं आहे, त्यामध्ये दिलेलं आहे अंतिम वर्ष सेमिस्टरमध्ये असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात, पण अर्ज करताना वेळी अंतिम निकाल असणे आवश्यक आहे. तुमच्या हाती तुमचा अंतिम निकाल असणे, तुमचे अंतिम मार्कशीट्स असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही जरी शेवटच्या वर्षात असाल तरीही तुमचा निकाल हाती येत असेल त्या डेटपर्यंत तरच तुम्ही अर्ज करा, नाहीतर तुम्ही अर्ज करू नका. तिसऱ्या पॉईंटमध्ये दिले आहे वय आणि पात्रता जी आहे ती 24/5/2025 रोजी गिनली जाईल. 24/5/2025 रोजी तुमची पात्रता जी आहे ते गिनली जाईल. OBC प्रमाणपत्र जे आहे ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर ते प्रमाणपत्र म्हणजे 2025 किंवा 26 या आर्थिक वर्षातलं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, जसे की इथे दिलेले आहे. तर या प्रमाणपत्रामध्ये केंद्र सरकारच्या नमुन्यातील प्रमाणपत्र जे आहे ते असणे आवश्यक आहे. राज्य सरकारासाठी किंवा शैक्षणिक कारणासाठी असलेले जे प्रमाणपत्र आहे ते चालणार नाही, असे या चौथ्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे. आणि पाचव्या पॉईंटमध्ये दिलेले आहे EWS सर्टिफिकेट. EWS सर्टिफिकेटमध्ये जे आहे ते 2025-26 आर्थिक वर्षासाठी वैध आणि केंद्र सरकारच्या नमुन्यातील असणे जे आहे ते आवश्यक आहे, इथे दिलेले आहे. SC/ST सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तेही 24/5/2025 पर्यंतच जारी केलेले असावे तरच ग्राह्य धरले जाईल, नाहीतर ते ग्राह्य धरला जाणार नाही. तर सातव्या पॉईंटमध्ये तुम्ही बघू शकता अपंग म्हणजेच PWD प्रमाणपत्रसुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर PWD प्रमाणपत्रामध्ये तुमच्याकडे 24/5/2025 पर्यंतच ते वैध असेल तर संबंधित शारीरिक क्षमतेची पडताळणी होईल. तुमच्याकडे जर कोणतेही अपंगाचे प्रमाणपत्र असेल तर तुमची जी आहे ती पडताळणी केली जाईल. तुम्ही जर 8व्या पॉईंटमध्ये बघू शकता, तुम्ही जर माजी सैनिक असाल, 9व्या पॉईंटमध्ये तुम्ही बघू शकता एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्स जे आहेत ते तुम्ही जर माजी सैनिक असाल तर अर्ज पडताळणी वेळी डिस्चार्ज प्रमाणपत्र जे आहे तुम्हाला आवश्यक आहे, जसे की या ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेले आहे. 10व्या पॉईंटमध्ये तुम्ही बघू शकता, जर तुम्ही 10व्या पॉईंटमध्ये तुम्ही बघू शकता तुमच्याकडे सर्व हिंदी, इंग्लिश सर्व प्रमाणपत्र जे आहे ते हिंदी किंवा इंग्रजीमध्ये असावीत. अन्य भाषातील असल्यास नोटरीने प्रमाणित अनुवाद असणे आवश्यक आहे, जसे की या पॉईंटमध्ये दिलेले आहे. आणि सर्वात खालचा पॉईंट म्हणजेच 11व्या पॉईंटमध्ये तुम्ही बघू शकता, जर आवश्यक विषय मार्कशीटमध्ये नमूद नसेल तर विद्यापीठाचा प्रमाणपत्र द्यावा लागेल की तो विषय शिकला आहे, असं याच्यामध्ये दिलेलं आहे, या पॉईंटमध्ये दिलेलं आहे, जसे की तुम्ही बघू शकता. आणि 11व्या पॉईंटमध्ये 12व्या पॉईंटमध्ये दिलेले आहे इंटिग्रेट मार्क्स डिग्रीसाठी जे आहेत ते पदवी किंवा गुणपत्राचा पुरावा लागेल. तुमचे जे मार्क्स आहेत, तुमचे जे प्रमाणपत्र आहेत, मार्कशीट्स जे आहेत त्या मार्क्ससाठी जे आहेत त्या गुणपत्राचा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आणि सर्वात लास्ट पॉईंट म्हणजेच गुण टक्केवारीत नमूद करावी. गुण जे आहेत ते टक्केवारीत जे आहेत ते नमूद केले असले पाहिजे. CGPA किंवा OGPA असेल तर विद्यापीठाच्या रूपांतरण प्रमाणपत्राची गरज आहे, तर हे विद्यार्थ्यांनी आवश्यक लक्ष ठेवावे. त्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिलेक्शन प्रोसेस. तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही बघू शकता, सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती
दिलेली आहे इथे. कॅन्डिडेट शूड्स केअरफुली रीड द ऑल द इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स. तर फॉर्म भरताना जी आहे सूचना काळजीपूर्वक वाचा व अर्हता म्हणजेच तुमची पात्रता पूर्ण असल्याची खात्री करा. चुकीची माहिती दिल्यास अपात्र ठरवले जाईल, हेही लक्षात घ्यावे. दुसऱ्या पॉईंटमध्ये जे आहे ते दिलेले आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ATCसाठी जे आहे ते कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल. पात्र उमेदवारांना ॲडमिट कार्ड ईमेलवरून मिळेल. तर अवश्य नेहमी AAIच्या अधिकृत वेबसाईटशी संपर्कात राहा म्हणजेच तुमच्या ईमेलवर तुमचे अधिकृत ॲडमिट कार्डसुद्धा मिळेल. तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण बघूयात. तिसऱ्या पॉईंटमध्ये दिलेले आहेत CBTमध्ये जे आहे ते निगेटिव्ह मार्किंग नाही, अभ्यासक्रम जाहिरातीत दिला जाईल. तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुम्ही तुमचे जेवढे क्वेश्चन आहेत तेवढे सर्व जे आहे ते सोडवू शकता. इथे दिलेले आहे निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते नाही आहे. आणि चौथ्या पॉईंटमध्ये दिलेले आहे CBT नंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना खालील चाचण्या ज्या आहेत त्या होईल. यामध्ये आपण महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स बघूयात. तर खालील चाचण्यांमध्ये जे आहे इथं दिलेले आहे. तर तुमची खालील चाचण्यामध्ये अर्ज पडताळणी होईल. खालील चाचण्यामध्ये जे आहे तुमची अर्ज पडताळणी होईल आणि व्हॉईस टेस्ट होईल. मानसशास्त्रीय मेडिकल चाचण्या, बॅकग्राऊंड तपासणीसुद्धा तुम्ही इथं होईल. असं चौथ्या पॉईंटमध्ये जे आहे ते सर्व काही दिलेले आहे. पाचव्या पॉईंटमध्ये दिलेले आहे फक्त शॉर्टलिस्ट केलेलेच उमेदवारांनाच पुढील प्रक्रियेसाठी बोलावले जाईल, अन्यथा बोलवल्या जाणार नाही. तर आणि 6व्या पॉईंटमध्ये दिलेले आहे शॉर्टलिस्ट उमेदवारांची यादी जी आहे ती वेबसाईटवर जी आहे ती जारी केल्या जाईल. तर वेबसाईटच्या नेहमी संपर्कात राहा. अर्ज पडताळणी वेळ 7वा जो पॉईंट आहे इथं दिलेला आहे. 7व्या पॉईंटमध्ये जे आहे ते अर्ज पडताळणीवेळी मूळ प्रमाणपत्र व ID आणावी लागतील. कोणतीही तफावत असल्यास अपात्र ठरवले जाईल असे याच्यावर दिलेले आहे. 7व्या पॉईंटमध्ये दिलेले आहे. आणि 8व्या पॉईंटमध्ये दिलेले आहे की तुमचा अर्ज जो आहे तो पडताळणी जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला कोणतेही ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जे आहे NOC जे आहे म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सरकारी PSU नोकरीत असलेल्यांनी जे आहे ते सरकारी नोकरीत असलेल्यांना उमेदवारांना जे आहे ते NOC जी आहे ती असणे आवश्यक आहे. अन्य कागदपत्र मान्य होणार नाहीत, हेही लक्षात ठेवावे. आणि सायकोॲक्टिव्ह सबस्टन्सेस जे आहेत ते म्हणजे मादक द्रव्य टेस्टमध्ये खालील तपासणी होईल. टेस्ट पॉझिटिव्ह असल्यास तुम्हाला अपात्र ठरवले जाईल, हे सुद्धा इथे दिलेले आहेत. त्यामध्ये दिलेली आहे ॲम्फेटामिन, ओपिएट्स, गांजा, कोकेन, बार्बिट्युरेट्स, बेन्झोडायझेपिन असे कोणतेही तुम्ही द्रव्य घेत असाल तर टेस्ट पॉझिटिव्ह असल्यास तुम्हाला अपात्र ठरवले जाईल, असे या 9व्या पॉईंटमध्ये जे आहे ते दिलेले आहे. आणि 10व्या पॉईंटमध्ये तुम्ही बघू शकता CBTमध्ये उत्तम कामगिरी व सर्व टेस्ट उत्तीर्ण झाल्यास तुमची अंतिम निवड होईल. तर त्याशिवाय तुमची निवड जी आहे ती होणार नाही. आणि 11व्या पॉईंटमध्ये दिलेले आहे निवड केलेल्यांची जी यादी आहे ती AIच्या वेबसाईटवर जी आहे प्रसिद्ध केल्या जाईल व ऑफर लेटर त्यांना ईमेल किंवा वेबसाईटवरून मिळेल, जसे की तुम्ही इथे बघू शकता. आणि नंतर आहे 12वा पॉईंट जे आहे बॅकग्राऊंड तपासणी व प्रशिक्षणानंतर नियुक्ती तुमची होईल. त्यामध्ये तुम्हाला 7 लाख बॉन्ड 3 वर्षासाठी द्यावा लागेल. 7 लाख रुपयांचा जो बॉन्ड आहे तो 3 वर्षासाठी द्यावा लागेल. आणि 13व्या मुद्द्यामध्ये दिलेले आहे ICAO भाषा प्रोफियन्सी लेवल 4 प्रशिक्षणादरम्यान मिळवणे जे आहे ते आवश्यक आहे. न झाल्यास सेवा समाप्त केली जाऊ शकते, असं 13व्या मुद्द्यात जे आहे ते दिलेले आहे. आणि 14व्या मुद्द्यात जे आहे ते दिलेले आहे अंतिम निवड प्रमाणपत्र व पात्रता पडताळणी मेडिकल आणि अन्य निकष पूर्ण केल्यावरच मान्य होईल, बाकी मान्य होणार नाही.
तर आणि सर्वात शेवटच्या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी लायबल टू बी पोस्टेड एनिवेअर इन द इंडिया. निवड झाल्यावर भारतात कुठेही पोस्टिंग होऊ शकते तुमची. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवावे. सर्व भारतामध्ये नोकरी इच्छित करू असणाऱ्या विद्यार्थ्यांनीच या पोस्टसाठी अर्ज करावा. अन्यथा फक्त महाराष्ट्रात अर्ज करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज नाही केला तरी चालेल. तुम्ही गैरवर्तन केल्यास ॲक्शन अगेन्स्ट मिसकंडक्ट, तुम्ही गैरवर्तन केल्यास जे आहे ते तुम्हाला काढूनसुद्धा टाकता येईल. म्हणजेच खोटी माहिती, चुकीची कागदपत्रे किंवा गैरप्रकार आढळल्यास अपात्र व सेवा समाप्ती होईल. हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवावे. दुसरे म्हणजे कोणतेही गैरप्रकार, म्हणजे जसे की दुसऱ्याचा नकल किंवा दुसऱ्याचा वापर, चुकीची जात माहिती, गैरवर्तन असे काही आढळले तर जे आहे तुमचे ॲक्शन अगेन्स्ट मिसकंडक्ट म्हणजे तुम्हाला कोणत्याही वेळी काढून टाकण्यात येईल, जसे की या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर दिलेलं आहे हाऊ टू अप्लाय, म्हणजेच अर्ज कसा करावा. हे सर्वात महत्त्वाचे असते की हाऊ टू अप्लाय. तर अर्ज करण्यापूर्वी जे आहे पात्रता व सर्व नियम काळजीपूर्वक तपासावे. चुकीची माहिती दिल्यास जे आहे तुम्हाला अपात्र ठरवले जाईल, असा जो आहे तो पहिला मुद्दा आहे. दुसऱ्या मुद्द्यामध्ये दिलेले आहे फक्त ऑनलाईन अर्ज जे आहे ते तुमच्या www.aai.aero या वेबसाईटवर जे आहे ते करिअर्स टॅबमधूनच करावेत. इतर कोणत्याही याच्यावरून केलेले जे आहे ते मान्य होणार नाही. आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये जे दिलेलं आहे ते आहे अपूर्ण अर्ज जे आहेत ते फेटाळले जातील. जसे की तुम्ही इथे बघू शकता तिसऱ्या पॉईंटमध्ये जे आहे ते सर्व काही दिलेले आहे. तर अपूर्ण अर्ज जे आहे ते फेटाळले जातील. ईमेल व मोबाईल क्रमांक वैध असावा. याच्यामध्ये सर्व काही जे आहे ते दिलेले आहे. तर तुमचा व्हॅलिड ईमेल किंवा मोबाईल नंबर जे आहे ते नेहमी वैध असावा. भरती प्रक्रियेदरम्यान सक्रिय ठेवावा. सर्व अपडेट जे आहे ते वेबसाईटवरून तुम्हाला याच नंबरवर मिळतील. त्यानंतर दिलेले आहे अर्ज करण्याआधी तुम्ही पुढील गोष्टी तयार ठेवा. बिफोर इथे डी पॉईंटमध्ये दिलेले आहे की अर्ज करण्याआधी पुढील गोष्टी तुम्ही तयार ठेवा. या डी पॉईंटमध्ये सर्व काही दिलेले आहे. तर त्यामध्ये पहिला पॉईंट जो आहे तो दिलेला आहे की वैध ईमेल आय डी जे आहे ते तुम्हाला असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे वैध ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. 2 नंबरचा आहे स्कॅन केलेला नवीन फोटो हा जो आहे तो 3 महिन्यांपेक्षा जुना नसावा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता, जात प्रमाणपत्र, SC ST OBC NCL EWS प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, सेवानिवृत्त प्रमाणपत्र आणि ॲप्रेंटिस प्रमाणपत्र असे सर्व प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर दिलेलं आहे ऑनलाईन पेमेंटसाठी लागणारे तपशील. त्या डिटेल्स डॉक्युमेंट ॲप्लिकेशन फी इथे दिलेले आहे. डिटेल्स डॉक्युमेंट्स टू मेक ऑनलाईन पेमेंट ऑफ द रिक्विसाईट ॲप्लिकेशन फी, इंटिमेशन चार्जेस हे सुद्धा इथे दिलेले आहे. तर आता आपण समोर डिस्कस करूयात. तर यासमोर दिलेले आहे फसव्या जाहिरातींना जे आहे ते प्रतिसाद देऊ नका. अधिकृत माहिती जी आहे ती AAIच्या ऑफिशियल वेबसाईटवरच पाहावी. तर फसव्या जाहिरातींना कोणीही दुजोरा देऊ नये आणि भरतीसंबंधी सर्व माहिती जी आहे ती ऑफिशियल वेबसाईट आणि सर्व वेबसाईटवरच तुम्हाला ऑफिशियल जाहिरातीमध्येच तुम्हाला सर्व माहिती मिळते. आणि त्यानंतर दिलेलं आहे इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग टू स्कॅनिंग ऑफ फोटोग्राफ्स अँड सिग्नेचर. त्यामध्ये सर्व फोटोग्राफ संबंधी जे आहे ते तुमचं दिलेलं आहे. तुमचा फोटोग्राफ केवढा असावा, काय असावा, सर्व काही इथे दिलेले आहे. तर शॉर्टमध्ये आपण बघूयात. तर फोटो जो आहे तो 3 महिन्यापेक्षा जुना नसावा आणि तो पांढऱ्या पार्श्वभूमीवर असावा, म्हणजेच बॅकग्राऊंड पांढरं असावे. टोपी गॉगल चालणार नाही. तर फोटोमध्ये जे आहे तुम्ही टोपी गॉगल घालून काढलेला फोटोसुद्धा चालणार नाही. इमेजमध्ये जे आहे ते JPG आणि JPEG फॉर्मॅटच असणे आवश्यक आहे. आणि सर्वात लास्ट मुद्दा म्हणजे आकार व डिटेल्स अर्जात दिलेल्या सूचनेनुसारच असावेत. हे सुद्धा इथे सर्वात महत्त्वाचे आहे. आणि नंतर आहे सिग्नेचर किंवा तुमची स्वाक्षरी जी आहे त्याला सिग्नेचर म्हणतात. तर सिग्नेचरमध्ये जे आहे ते
पांढऱ्या पेपरावर काळ्या पेनाने जे आहे ते सिग्नेचर करावी. नंतर आहे स्वतःच सही करावी. जसे की तुम्ही बघू शकता, फक्त सहीचा भागच स्कॅन करावा, इतर पूर्ण पेज स्कॅन करू नये. आणि नंतर आहे JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये तुमची फोटो असणे आवश्यक आहे. आणि जसे की आकार जो आहे तो अर्जाच्या सूचनेनुसार असावा. हे सुद्धा सर्व महत्त्वाचे आहे. आता ॲप्लिकेशन फी जी आहे ती ₹1000 आहे. तर ॲप्लिकेशन फीज जी आहे ते हजार रुपये आहे. GST सगट जी आहे ही फी जी आहे ती ऑनलाईन फी जी आहे ती ₹1000 आहे. सूट आहे SC STसाठी जी आहे ती PWD महिला व AAI अप्रेंटिससाठी जी आहे ती फी नाही आहे. ज्या SC ST महिला असतील, PWD महिला असतील त्यांना फी नाही आहे. फक्त ऑनलाईन पेमेंट जे आहे ते आहे. ऑनलाईन पेमेंट करूनच तुम्ही फी भरू शकता, इतर तुम्ही फी भरू शकत नाही. पेमेंट नंतर अर्जाची प्रिंट घ्या. AIला पाठवण्याची जी आहे ती गरज नाही आहे. जसे की तुम्ही या जाहिरातीमध्ये बघू शकता. तर आणि फी परत मिळणार नाही. डुप्लिकेट भरल्यास बंद तारखेनंतर परत मिळेल. तुम्ही जर डुप्लिकेट फी भरली तर तारीख संपल्यानंतर तुम्हाला पेमेंट मिळेल. आणि पेमेंट नंतर जे आहे ते ब्राउझर बंद करा. टू इन्शुअर द सिक्युरिटी ऑफ युअर डाटा. तुमच्या डाटा सुरक्षिततेसाठी तुम्ही नंतर ब्राउझर बंद करू शकता. आणि सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजेच जनरल इन्स्ट्रक्शन्स. तर भरपूर अशा जनरल इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत त्या या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जनरल इन्स्ट्रक्शन्स जी आहे ती आहे की बिफोर सबमिटिंग द ॲप्लिकेशन द कॅन्डिडेट मस्ट इन्शुअर दॅट ही शी फुलफिल्स द एलिजिबिलिटी. म्हणजेच अर्ज सबमिट करण्यापूर्वी जे आहे अर्ज सबमिट करण्यापूर्वी पात्रता कागदपत्र आणि तपशील जसे की जन्मतारीख, जात, ईमेल, मोबाईल इत्यादी नीट तपासा. नंतर बदल करता येणार नाही. तर यांनी नंतर बदलेसाठी कोणतीही विंडो ठेवलेली नाही आहे. तर आधीच तुम्ही सर्व भरतीचा संबंधी सर्व माहिती घेऊनच अर्ज करावा आणि शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा. शेवटी वेबसाईट जॅम, नेट प्रॉब्लेम होऊ शकतो. जे आहे लास्ट दोन दिवसामध्ये खूप सारे विद्यार्थी आहेत ते अर्ज करत असतात. त्यामुळे जे आहे वेबसाईट बंद पडणे किंवा नेटवर्क प्रॉब्लेम जे आहेत ते होऊ शकतात. तर तुम्ही अर्ज जे आहे ते शेवटच्या तारखेच्या आतच करा. तिसऱ्या पॉईंटमध्ये दिलेले आहे अर्ज सबमिट न झाल्यास AAI जे आहे ते जबाबदार राहणार नाही. तर AAI जे जबाबदार राहणार नाही, अर्ज सबमिट तुमचा झाला नाही तर ही जबाबदारी सर्वतोपरी तुमची असेल. जसे की इथे दिलेले आहे. चौथ्या पॉईंटमध्ये दिलेले आहे CBT टेस्ट म्हणजेच CBT परीक्षा भारतातील विविध शहरांमध्ये होईल. परीक्षेचे केंद्र AAI बदलू शकते. विनंती मान्य केली जाणार नाही. तर AAI जे आहे ते तुमचे केंद्र जे आहे परीक्षेचे केंद्र ते AAIच ठरवणार आहे. आणि तुमचे केंद्र जे आहे ते भारतात कोणत्याही शहरामध्ये असू शकते. पाचव्या पॉईंटमध्ये आहे तांत्रिक अडचण झाल्यास AAI निर्णय घेईल. परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते. यास संमती नसेल तर उमेदवार बाद केला जाईल. जसे की तुम्ही या पाचव्या पॉईंटमध्ये बघू शकता. सहाव्या पॉईंटमध्ये दिलेले आहे AAIचा अंतिम निर्णय असेल. सहाव्या पॉईंटचा जे आहे ते AAI मॅनेजमेंट जे आहे ते अंतिम निर्णय जो आहे AAI मॅनेजमेंटचा अंतिम निर्णय राहील. क्रायटेरिया काय आहे म्हणजे भरती प्रक्रिया रद्द किंवा बदल, मर्यादितकरणाचा कारण न देता जे आहे ते पात्रता, अर्ज स्वीकृती, निवड प्रक्रिया इत्यादी बाबतीत जोही निर्णय असेल तो सर्व निर्णय जो आहे तो AAIला राहणार आहे. सातव्या पॉईंटमध्ये दिले आहे की AAIला जे आहे ते अधिकार आहेत. त्यामध्ये आहे भरती प्रक्रिया रद्द जर झाली किंवा बदल झाली किंवा मर्यादितकरणाचा कारण न देता त्याच्यामध्ये सगळे चेंजेस करणे याचा अधिकार जे आहे ते AAIला आहे. आणि आठव्या पॉईंटमध्ये दिलेले आहे सर्व सूचना ईमेल AAIच्या वेबसाईटवरून मिळतील. ईमेल चेक करत राहावे. तर तुमचा ईमेल बॉक्स जे आहे ते नेहमी तुम्ही चेक करत राहा. सर्व तुम्हाला ईमेलद्वारे जे आहे त्या सर्व काही सूचना तुम्हाला मिळतील. सर्वात शेवटचा मुद्दा आहे. शेवटून म्हणजेच 9वा मुद्दा आहे चुकीची माहिती दिल्यास किंवा अटींचा भंग केल्यास उमेदवार कधीही बाद केला जाऊ शकतो, अगदी निवडीनंतरही. तर तुमची निवड जरी झाली तरी तुमच्याकडे जर वैध प्रमाणपत्र नसेल किंवा तुम्ही काही फ्रॉड केला असेल तर ते तुम्हाला नक्की या पदावरून जे आहे ते बाद करू शकतात. हा अधिकार AAIला राहील. दहाव्या सूचनेमध्ये दिलेल्या आहे आधीच्या सरकारी नोकरीशी संबंधित कोणतीही जबाबदारी AAI घेणार नाही. तर आधीच्या नोकरीसंबंधी कोणतीही जबाबदारी आहे ती जी आहे AAI घेणार नाही.
AI विल नॉट लायबिलिटी, तर त्यांचा आधीच्या नोकरीसंबंधी तुमचा पगार असेल, काही पेन्शन असेल, तर याबद्दल जी आहे ती कोणतीही जबाबदारी AAI जे आहे घेणार नाही. 11व्यामध्ये दिलेले आहे CBT टेस्टसाठी जे आहे 11व्यामध्ये दिलेले आहे नो TADA विल बी पेड फॉर अपेअरिंग द कम्प्युटर टेस्ट. म्हणजे CBTसाठी तुम्ही जर अपियर झालात तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची जी आहे ती DA किंवा TA जो आहे तो दिला जाणार नाही. 12 जो आहे तो आहे वाद असल्यास न्यायालयीन क्षेत्र दिल्ली असेल. काहीही वाद असल्यास तुम्हाला जर काही अगेन्स्ट तुम्हाला त्यांच्या अगेन्स्ट काही केस करायची असेल तर कोर्ट जे आहे ते दिल्ली क्षेत्रातलंच राहील, त्याशिवाय दुसरे कोणतेही कोर्ट मान्य केले जाणार नाही. आणि 13व्या मुद्द्यामध्ये दिलेले आहे ऑल फ्युचर कम्युनिकेशन्स इन्फॉर्मेशन रिगार्डिंग धिस रिक्रुटमेंट विल बी मेड अवेलेबल ऑन AAI वेबसाईट. म्हणजेच भविष्यातील सर्व अपडेटसाठी AAI वेबसाईटवरच तुम्ही सर्व काही पाहावे. AAI वेबसाईटवरच तुम्ही पाहावे, जसे की इथे दिलेले आहे www.aiae.aero. आणि सर्वात शेवटचा मुद्दा आहे इन केस ऑफ एनी डिस्प्यूट इन द ॲडव्हर्टाइजमेंट. जाहिरातीमध्ये काही वाद झाल्यास किंवा इंग्रजी आवृत्ती ग्राह्य धरली जाणार नाही. जाहिरातीमध्ये वाद झाल्यास इंग्रजी आवृत्ती जी आहे ती ग्राह्य धरली जाणार नाही. काहीही वाद झाल्यास कम्प्युटर बेस्ड टेस्ट विल बी बिलिंग्युअल, दॅट इज हिंदी अँड इंग्लिश एक्सेप्ट टेस्ट लँग्वेज. CBT द्विभाषक असेल, हिंदी आणि इंग्लिशमध्ये भाषा चाळणी वगळता. म्हणजे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीमध्येच सर्व काही CBT टेस्ट जे आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट ते देता येईल. ही सर्व भरती जी आहे ती AAI ऑथॉरिटीने जाहीर केलेली आहे. तर या भरतीसाठी जेही विद्यार्थी पात्र असतील त्यांनी या भरतीसाठी नक्की अर्ज करावा. अशाच नवीन भरतीसंबंधी व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्व डिटेल माहिती जी आहे ती आपण या ॲडव्हर्टाइजमेंटमधून घेतली आहे. आशा करते की सर्व विद्यार्थ्यांना जवळपास सर्व ती माहिती या भरतीबद्दल मिळाली असेल. धन्यवाद. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.